काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांसाठी एक खास घोषणा जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये प्रवाशांना 15% सवलत दिली जाणार आहे। ही योजना जुलैपासून सुरू करण्यात येणार असून लाखो प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे। या योजनेबद्दल सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता ही माहिती होती प्रवाशांसाठी। 3 जून 2025 रोजी राज्य परिवहन महामंडळातील म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या फायद्याच्या काही महत्त्वपूर्ण घोषणा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे करण्यात आल्या आहेत, ज्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही शेअर करा। नमस्कार मित्रांनो, कर्मचाऱ्यांना जूनपासून 53% महागाई भत्ता, कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आल्या। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मूळ पगारावर जून 2025 पासून 46% ऐवजी 53% महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 1 कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच म्हणजेच ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर लागू करण्याचा, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना म्हणजे ज्यांची सेवा संपलेली आहे, जे रिटायर्ड झालेले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना जो मोफत पास आधी 9 महिन्यांचा मिळायचा तो आता 12 महिन्यांसाठी देण्याचाही निर्णय उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केला। सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बस सेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे। बस गाड्यांसोबतच बस स्थानके सुद्धा स्वच्छ असली पाहिजे। स्वच्छतागृह, विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे। एसटीची उत्पन्न वाढ, इंधन बचत यावरही बैठकीमध्ये चर्चा झाली। महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर 46% महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे। जून 2025च्या वेतनापासून मूळ वेतनावर आता 53% महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे, म्हणजे एकूण 7% महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून पुढचा निर्णय घेण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत आता एसटीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा 5 लाखांपर्यंतचे कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करून देण्यात आले आहेत। त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देखील सुरू करण्यात आली आहे। या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी करार करण्यात आला आहे। थोडक्यात, ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन किंवा जे पगार असतील ते स्टेट बँकेत येत असतील तर अशा कर्मचाऱ्यांना देखील कामगिरीवीर असताना किंवा नसताना, म्हणजे कामावर असताना किंवा कामावर नसताना दोन्ही प्रकरणात जर ॲक्सिडेंट झाला तर त्यांच्यासाठी विमा कवच म्हणजेच इन्शुरन्स कव्हर सुद्धा बँकेकडून लागू करण्यात येणार आहे। आता याचा फायदा काय असेल तर वैयक्तिक अपघातात निधन झालं म्हणजे त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर 1 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे। पूर्णतः अपंगत्व असल्यास सुद्धा 1 कोटी रुपये दिले जाणार आहेत आणि अंशतः अपंगत्व असेल तर 80 लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम दिली जाणार आहे। इतका मोठा फायदा आता एसटी कर्मचाऱ्यांचा होणार आहे। त्याचप्रमाणे एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्याची घोषणा सुद्धा उपमुख्यमंत्री साहेबांनी केली आहे। याचा सुमारे 35,000 सेवानिवृत्त एसटीच्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे। तर या महत्त्वाच्या घोषणा एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आता करण्यात आलेल्या आहेत। ही अत्यंत महत्त्वाची माहिती इतरांसोबतही नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।